रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. सर, जंत कसे ओळखायचे हे गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले, पण या जंतांना आयुर्वेदिक जंतनाशक पिल्लांना जनावरांना कोणतं पाजायचं की जेणेकरून त्याचा साईड इफेक्ट दुधावर वा त्या जनावराच्या शरीरावर वगैरे होता कामा नये, तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. महत्त्वाची गोष्ट ही आहे, लक्षात ठेवा, हे जे सांगतोय जंतनाशक, हे जंतनाशक 10 दिवसाच्या पुढील पिल्लांना अगदी मोठ्या जनावरापर्यंत तुम्ही हे वापरू शकता. कोणतं जंतनाशक कसं तयार करायचं आणि ते कसं वापरायचं, ओळख जंत झाले ते तुमची खात्री झाली की असं जंतनाशक तयार करा. तर ह्यासाठी आपल्याला लागणारे पदार्थ लिहून घ्या. कोणते कोणते पदार्थ लागतात ते पहा. एक, आता टप्प्याटप्प्याने सांगतोय मी. 100 ml कसं तयार करायचं ते प्रथम सांगतो, शेळ्यांसाठी सांगतो. 2 कारले किंवा एका कारल्यापासून थोडंसं पाणी टाकून त्या कारल्यापासून मिक्सरमध्ये बारीक करून, लक्षात ठेवा, कारल्याची 2 पानं आणि 1 कारलं घेऊन ते मिक्सरमध्ये अतिशय बारीक करायचं. पानं नाहीत घेतली तरी सुद्धा चालेल. प्रश्न हा येतो, सर कोणतं कारलं वापरायचं, हिरवं वापरायचं का पांढरं वापरायचं? कोणत्याही पद्धतीचं कारलं वापरा, कारलं हे कडूच असतं. तर त्याचा रस हा 50 ml काढायचा. हा रस 50 ml काढल्यानंतर कडुलिंबाचा पाला, आता काय काय ठिकाणी कडुलिंब नाहीत, मग अशा ठिकाणी काय करायचं, कडुलिंब नसेल अशा ठिकाणी 100 ml डायरेक्ट तुम्ही कारल्याचा रस, कारल्याच्या फळाचा रस काढला तरी सुद्धा चालू शकतं. फक्त डायल्युटेड काढायचं नाही बरं का, कॉन्सन्ट्रेटेड काढायचं, म्हणजे अति पाणी वाचायचं नाही. ते पूर्ण काढलेला रस एका फडक्यात घ्यायचा आणि फडक्यातून असं दाबून 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 गाळून घ्यायचं ते पूर्णपणे. मात्र कडुलिंबाचा जिथे पाला आहे त्या ठिकाणी कडुलिंबाच्या पाल्यापासून असंच मिक्सरमध्ये छोटं करून त्याचा रस 50 ml, म्हणजे हे 50 ml, हे 50 ml, आणि याच्यामध्ये फक्त 20 ml मध मिसळायचं. ह्या सांगतोय त्या गोष्टी लक्षात ठेवा. 100 ml आणि ते 20 ml म्हणजे झालं किती, 120 ml झालं. याच्यामध्ये काळी मिरी 3 चेचून बारीक करून ही काळी मिरी टाकायची आणि साधारण 5 ते 6 ग्रॅम. मोठ्या जनावरासाठी जर हे वापरायचं असेल तर अगदी, म्हणजे मोठ्या शेळीसाठी मेंढीसाठी वापरायचं असेल तर 10 ग्रॅम ते 20 ग्रॅम या दरम्यान हिंग टाकायचा. हिंग लक्षात ठेवा, माझा अगोदरही उपाय मी भरपूर सांगितलेले, परंतु त्या उपायाचा मी अगोदरच बोलून गेलो की माझ्याकडे एका एका प्रकारचे 10-20 उपाय आहेत. त्याच्यासाठी तेवढं वाचन असावं लागतं, तेवढं ज्ञान असावं लागतं. काय उगा याचे व्हिडिओ बघ, त्याचे व्हिडिओ बघ, त्यात काय सांगितलं ते सांग, किंवा अनुभव असावा लागतो. आपल्याला ते शेळी पालनाचा कुठलाच अनुभव नसतो. आमच्या इथं शेडवरती येऊन बघा, आम्ही अजिबात केमिकल्स वापरत नाही. हे हिंग त्याच तयार केलेल्या 120 ml मध्ये हा हिंग टाकायचा. ती काळी मिरीचा चुरा केलेला बी त्याच्यामध्येच टाकायचा आणि हे रात्रभर ठेवायचं, झाकण लावून पॅक बंद करून हे रात्रभर ठेवायचं. आणि याच्यामध्ये मी दुसऱ्या चॅनलवरती, मग ते कुठल्या चॅनलवरती आहे ते बघा, बैसर हरिपाठवरती आहे का हरिहर बैसर आलापवरती आहे, परंतु कुठल्या तरी एका चॅनलवरती आहे, चौरस कसा तयार करायचा. त्या चौरसामधले फक्त 2 थेंब याच्यामध्ये टाकायचे. लक्षात आलं तुमच्या, म्हणजे हे पूर्णतः पिण्यायोग्य आता झालं. पण 10 दिवसाच्या पुढील महिन्याच्या आतील पिल्लांना वापरण्यासाठी फक्त 2 ml, यातलं 2 ml फक्त. चांगलं मात्र वापरण्यापूर्वी चांगलं ढवळायचं, एक जिन्सी ते झालं पाहिजे आहे. हे 2 ml पाजण्याच्या अगोदर अर्धा तास गुळाचं पाणी करायचं आणि ते गुळाचं पाणी अर्धा तास अगोदर त्याला पाजायचं. ते त्याच्या पोटामध्ये साधारण 10 ते 20 ml छोट्या पिल्लांसाठी, फक्त गार पाण्यात तयार केलेलं नसावं, अगदी कोमट स्वरूपामध्ये असलेलं ते पाजलं की जेवढे काही जंत आहेत तेवढे अर्धा तास ते 1 तास अगोदर पाजा आणि 1 तासानंतर हा सांगतोय हा प्रयोग करा. का असं करायचं,
कारण त्या गुळाला जनतांना आवडतं काय, दूध, लक्षात ठेवा, गूळ, साखर म्हणजे गोड असणारे पदार्थ त्याला आवडतात. मग फक्त कडू पदार्थ तो खाणार नाही म्हणून तर त्याच्यामध्ये मी मध टाकायला लावलाय. ध्यानात आलं का तुमचं? मध त्याच्यासाठी तर टाकायला लावलाय की जेणेकरून त्या मधाच्या ओढीनं तो तिकडं आला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हे त्यांनी त्याच्या पिण्यात आलं की त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम हळूहळू कमी होऊन जाग्यावर मरून जातात. ते 1-2 दिवसात त्याचा इफेक्टही दिसतो. लगेच पिल्लं काय होतात, थोडंसं रंगायला सुरुवात करतात किंवा पोटातल्या पोटातच हे जंतू सर्व मरून जातात आणि ते विष्ठेमार्फत बाहेर पडतात. साधा सोपा सर्वांना परवडणारा इलाज मी सांगितलं. हे छोट्या पिल्लांसाठी 1 महिन्याच्या आतल्या 2 ml. त्याच्यापेक्षा जी मोठी पिल्लं आहेत 1 महिन्याच्या पुढची ते 3 महिन्यापर्यंत यांना 5 ते 10 ml. मोठ्या शेळ्या, बोकड ज्या आहेत त्यांना 30-30 ml. मग आपल्याकडे किती मॉब आहे ते बघा आणि त्यानुसार किती ml तयार करायचं आणि त्याच्यासाठी प्रमाण कसं घ्यायचं. हे 120 ml मी माप सांगितलं तुम्हाला. मग तुमच्याकडे प्राणी जर जास्त असतील तर त्याच प्रमाणात तुम्ही करू शकता. आता हे मोठ्या जनावरांना किती पाजायचं, तर हे 120 ml जेवढं तयार केलेलं आहे तेवढं 120 ml पाजून द्या. मात्र मोठ्या जनावरांसाठी जर तुम्ही करत असाल तर त्यात 10 काळी मिरी आणि चांगला 20 ग्रॅम हिंग हा त्याच्यामध्ये टाकायचं. ते थोडंसं पाणी त्यामध्ये वाढवा की जेणेकरून ते 150-200 ml पर्यंत होईल. आणि हे तयार झालेलं सोल्युशन एका जनावराला, मोठ्या एका जनावराला 1/2 लिटरच्या बाटलीमध्ये हे ओतायचं. 1 दिवस फक्त हे ठेवायचं एकत्रित, जेणेकरून त्याचा सर्व अर्क उतरेल. मात्र मोठ्या जनावरांनाही पाजताना 1 तास अगोदर गुळाचं पाणी द्यायचं, बॉटलने पाजायचं आणि मग नंतर 1 तासानंतर हे द्यायचं. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं 0 खर्चामध्ये हे बा फायदा वाढवायचा असेल, नफा वाढवायचा असेल तर जे खर्चावरती पैसे जातात ते पैसे पूर्णतः तुमचे बंद झाले पाहिजे. आणि ते पैसे बंद जर नाही झाले तर मग अवघड होतं. आणि यांनी सगळ्या प्रकारचे जंत मारून झाल्यानंतर मनुष्याच्या दंतावरची एक छोटीशी बाटली किंवा गोळी स्वरूपात असेल, क्रुमिनील छोटीशी बॉटल असते किंवा त्या गोळ्याही मिळतात. लक्षात ठेवा, क्रुमिनीलच्या गोळ्या मागितल्या की ते गोळ्याही तुम्हाला आयुर्वेदिक कुठल्याही याच्यामध्ये मिळू शकतात. या गोळ्या जरी मोठ्या जनावराला एक सिरप जो आहे तो मोठ्या जनावरासाठी 20 ml सिरप स्वरूपामध्ये तुम्हाला कसं मिळतंय ते बघा आणि त्याच्यावर सूचना लिहिलेली असते त्या पद्धतीनं ते द्या. जर हे वापरायचं नसेल तर निलझम म्हणून इथं सुद्धा आल्यानंतर वापरण्यासाठी सांगतोय बरं का, लक्षात ठेवा. निलझम म्हणून मिळतं जनावरासाठी, खास जनावरासाठी. ते आणून तुम्ही पाजलं. मात्र पोटातले जंत काढायचे म्हणलं की हे अगोदरचं मी सांगितलेलं करायचं. महिन्यातून एकदा हा प्रयोग करायचाच, तर सर्व प्रकारचे जंत जातील. पुन्हा महिन्यानी रिपीट करा, हाच डोस पुन्हा रिपीट करा. किंवा दुसरं जंतनाशक कोणतं वापरायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आयुर्वेदिकच हे एकदा वापरलं, पुन्हा कुठलं, त्याच्यानंतर कुठलं, त्याच्यानंतर कुठलं, असे 5-7 प्रकारचे जंतनाशक तुम्ही तयार करू शकता. त्यापैकी मी हे एक सांगितलं. ओके, झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.